नमस्कार. ज्या लोकांमुळे माणसाचा माणसावर विश्वास आहे आणि माणुसकी जिवंत आहे, त्या सगळ्यांना माझा सलाम. मी गौरव शिवाजी पवार आणि आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. आपल्या चॅनलचं नाव आहे आयुष्यावर बोलू काय. आज एक विषय मला मांडायचा होता. हा विषय बऱ्याच दिवसापासून माझ्या डोक्यात होता, पण तशी अर्जन्सी अशी वाटत अर्जन्सीचाच विषय आहे. पण कधी मांडू असं मी विचारत होतो, पण एक घटना मी असंच यूट्यूबला स्क्रोल करताना मीच ऐकली आणि मीच शॉक झालो आणि म्हटलं नाही, हा विषय लवकरात लवकर मांडण्याची गरज आहे. त्यासाठी आज हा व्हिडिओ बनवतोय. पहिल्यांदा सगळ्यांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा आणि आपलं स्वातंत्र्य दिन चिरायू हो, हे सगळ्यांना शुभेच्छा देऊन हा व्हिडिओची सुरुवात करतो. तर विषय असा आहे की इंडियासाठी, आपल्या भारतासाठी एक्सटर्नल थ्रेट आणि इंटरनल थ्रेट अशा दोन प्रकारचे धोके आहेत. एक्सटर्नल थ्रेटमध्ये आतंकवाद, टेररिझम टाईप त्यामध्ये घटना येतात, गोष्टी येतात. आणि इंटरनल थ्रेट म्हणजे जे अंतर्गत सुरक्षा आहे, जे IB वगैरे बघते, त्याच्यामध्ये नक्सलिझम असेल, अर्बन नक्सलिझम असेल, परत माओवाद असेल, ह्या गोष्टी बऱ्याच गोष्टी येतात. या नंबर ऑफ फॅक्टर, जातीवाद आहे, कम्युनिझम आहे, बरंच आहे. पण एक हिडन फॅक्टर आता नवीन युग असा आलाय आणि तो असा फॅक्टर आहे की तो जनतेपुढे किंवा लोकांपुढे येणं गरजेचं आहे. आणि तो फॅक्टर असा आहे की टीनेज जे पोरं आहेत, टीनेजर्स, त्यांच्याकडून जो होणारा संभाव्य धोका आहे, भलेही तो त्यांच्याकडून अनावधानाने होत असेल, पण तरी पण हा जो त्यांच्यापासून असणारा एक थ्रेट आहे, आपल्याला इंटरनल थ्रेट आहे, तो हा एक असा हिडन फॅक्टर आहे. ते कोणालाच लक्षातच येणं झालाय. पण हा फॅक्टर समोर येणं खूप गरजेचं आहे आणि ह्याच्यावर कोण बोलणं झालंय. मी यूट्यूबला, इंटरनेटला आपण बरेच व्हिडिओ बघतो. रील्स आहेत, कॉमेडी रील्स आहेत, फनी रील्स आहेत, ॲक्ट्स आहेत. आपण ते बघतो, मी पण बघतो. पण असा कॉन्टेंट मला कुठं सापडला नाही आणि हा कॉन्टेंट पुढे येणं गरजेचं आहे आणि ह्यासाठीच मी हा प्रयत्न करतोय. तर यूट्यूबवरच मी एक व्हिडिओ बघत होतो. तर त्याच्यामध्ये एक न्यूजचा व्हिडिओ होता तो, की बिहारमधल्या मधुबनी डिस्ट्रिक्टमध्ये एक 8वी, 9वी आणि 11वीच्या मुलांनी एक खून केला. म्हणजे त्यांनी हा इंटेन्शन त्यांचं खून करणं असं नव्हतं. तर जेव्हा ते पोरं सापडली, खून झाल्यानंतर तपासामध्ये ती मुलं सापडली, तर त्यांच्या जबाबात असं आलं की आम्ही हा खून, हा एक सोशल साईटवर आम्ही एक खून बघितला होता, क्राईम सीन बघितला होता आणि तो रिप्लिकेट करायचा होता आम्हाला, की बाबा मरताना माणूस सीनमध्ये आम्हाला दिसलं होतं की माणूस मरताना असा मरतो, तर ते खरंच असं होतं का? तर हे त्यांना फक्त बघायचं होतं. तर क्युरिओसिटी, उत्सुकतेपोटी त्यांनी हा खून केला. त्यांनी एक गाडी बुक केली, एक ड्रायव्हर बुक केला, एक कार्यक्रम आहे म्हणून त्यांच्या लग्नाचा घरी कोणाच्या तरी, आणि ऑनलाईन बुकिंग करून ह्या मुलांनी त्या ड्रायव्हरला बोलवून घेतलं आणि तो ड्रायव्हर निर्जन स्थळी एका ठिकाणी गेल्यानंतर त्यांनी त्याचा दोरीने गाळा आवळून अक्षरशः त्याच्या गळ्यामध्ये धारदार वस्तूंनी वार करून त्याचा खून केला. बरं, ही घटना एकदम शॉकिंग आहे की ही मुलं एवढे लहान आहेत की त्यांनी क्युरिओसिटी, उत्सुकतेसाठी हा खून केलेला आहे. आणि सेम घटना काही दिवसांपूर्वी एक ब्ल्यू व्हेल नावाची, बऱ्याच वर्षांपूर्वी ही गेम येऊन गेलेली आहे, चर्चेत होती. आणि आता पण एक मध्ये कुठल्या तरी शहरामध्ये ही घटना झालेली आहे की त्या ब्ल्यू व्हेल गेमच्या नादामुळे एका मुलानं सुसाईड केली होती, उडी टाकून. म्हणजे ह्या घटना मी स्वतः व्हेरीफाय केल्या पहिल्यांदा की बाबा हे खरंच घडलंय का, तर ते खरंच घडलेलं आहे. न्यूजला वगैरे पब्लिश झालेलं आहे. तर हा विषय पुढे आणणं इतकं गरजेचं आहे. टीनेजर्समध्ये ही 13, 14, 15, 16, 19 पर्यंतची ही जी मुलं आहेत की ह्यांच्यावर ना, की वॉच ठेवणं अवघड झालंय किंवा वॉच कमी पडला ह्यांचा. आपल्या समाजाचा, सोसायटीचा, पालकांचा त्यांच्यावर खूप लक्ष कमी आहे. बरं, आता हा विषय असा बनून सोडून दिला जातो की हे नवीन रक्ताची मुलं आहेत, काय करायचं, टेक्नॉलॉजी आहे, हुशार पोरं आहेत, असं म्हणून ह्यांच्या बऱ्याच गोष्टींकडे आपण दुर्लक्ष करतोय. सगळेच दुर्लक्ष करतात. मी बरेच पालक बघितलेत, बरेच लोक बघितलेत. त्यांना खूप आनंद होतो की आमचा मुलगा नवीन टेक्नॉलॉजी शिकतोय, शिकू द्या, शिकण्याचा विषय नाही. पण आपला मुलगा करतोय काय, तो बघतोय काय, त्याच्या हातामध्ये मोबाईल. आज इतकी इंटरनेट क्रांती झाली, इंडस्ट्रियल रिव्होल्यूशन 4.0 होऊन आता 5.0 कडे चाललंय. AI आलंय, इंटरनेट, फेसबुक, इंस्टाग्राम. प्रत्येक 10वी, 11वी, 9वी, 8वी पोरांचे सगळ्यांचे सोशल मीडिया अकाउंट्स आहेत. त्याच्यामुळे ह्यांचं जे नेटवर्किंग आहे ना, आपल्या काळापेक्षा ह्यांचं नेटवर्किंग खूप फास्ट वाढले. डेटा ह्यांना स्वस्त झालाय. आपल्या काळी 1 GB डेटा महिनाभर आपल्याला तेवढा पुरवून वापरायला लागायचा. आज मुलगा 1.5-2 GB एका दिवसाला संपवून टाकते. हा रिॲलिटी आहे. मग हे अवेअरनेस का करायची, का गरजेचं आहे हे अवेअरनेस करण्याची, हा प्रश्न पडतो ना. हे आपल्याला काय करायचं, जाऊ दे, करतील त्यांचे ते भरतील. पण ही जी टीनेजर्स आहेत ना, ही टीनेजर्स
उद्याची युथ आहेत, ही युवा आहेत आणि ही उद्याची युवा उद्याचा भारत, उद्याची सोसायटी, उद्याची कम्युनिटी बनणार आहेत आणि आपण पण त्याच कम्युनिटीमध्ये राहणार आहे. जर ह्यांचं विचार, ह्यांची थिंकिंग जर अशी असेल ना आणि ही जर पुढे कॅरी होत गेली तर ही सगळ्यांसाठीच धोकादायक आहे. उद्या ही गोष्ट आपल्याबरोबर पण घडू शकते. इतकी वाईट कंडिशन झाली. अक्षरशः काटा आला ती मधुबनी डिस्ट्रिक्टची. जेव्हा मी ती बातमी ऐकली अक्षरशः मी शॉक झालतो. मग त्याच्यामुळे म्हटलं हा विषय लवकरात लवकर पुढे आणणं गरजेचं आहे. तर बरं, मी हा त्यासाठी एक ब्ल्यू प्रिंट तयार करून ठेवला होता की मला कसं काय बोलायला लागेल. आणि त्यानंतर आता निम्मा विषय तरी मी यातला संपवलेला आहे. तर ह्यात गरजेचं काय काय आहे, करणं काय महत्वाचं आहे. तर पालकांनी ना त्यांच्या मुलांचं मॉनिटरिंग करणं गरजेचं आहे. जे पिढ्यानपिढ्या चालत आलं ना तीच करायचं आहे. पण आपण सोडून दिलं ना, या अलीकडच्या 8-10 वर्षात एवढं फास्ट झालंय सगळंच. प्रत्येकाला दुसऱ्या गोष्टी ज्या महत्त्वाच्या नाहीत, प्रायोरिटी सोडून दुसऱ्या महत्त्वाच्या त्या करायच्या, त्यांच्या मागं पडायचं. पण जे आपली मुलं आहेत की बाबा आज आपण मला सहज कुठल्या पण पोराकडे बघा, आज 100, 200, 300, 400 रुपये, 500 रुपये पण गावतील. पण ते कसं आपडतील तर ते पालकांनी जर मुलांना पैसे दिले तर तो मुलगा काय करतोय त्या पैशाचा, त्याचा हिशोब ठेवला पाहिजे. बाबा तू आज कुठं खर्च केले, काय केलंस त्याचं, तू इंटरनेटला काय बघतोय. बाबा आज जे असं म्हणलं जातं की यू बिकम व्हॉट यू कन्झ्युम. आपण जे पदार्थ खातो तसं आपलं शरीर बनतं. आपण बाहेरचे फालतू पदार्थ खाल्ले, शरीर तसंच बनणार आहे. तसंच निरोगी राहण्याचा विषयच येत नाही. सेम प्रकार आपल्या ब्रेनचा आहे. जो डाटा तुम्ही कन्झ्युम करताय त्याच प्रकारे तुमचं ब्रेन फंक्शनिंग होणार आहे. आज इंटरनेटवर ॲग्रेसिव्ह, व्हायलंट, एकदम सेक्शुअल डाटा इतका प्रमाणात अवेलेबल आहे आणि तो व्हिज्युअल डाटा आहे. जो डाटा ह्या मुलांनी जो खून केला होता ती त्याच उत्सुकतेपोटी केला होता की असं मरतोय तर मग आम्हाला करून बघायचं की कसं मरल माणूस. रिॲलिटीमध्ये इतकं भयंकर आहे ही गोष्ट. तर हा व्हिज्युअल डाटा डायरेक्ट इम्प्रिंट होतो त्यांच्या ब्रेनमध्ये. मग आपली मुलं काय करतात, आपली बरं गावाकडचा पालक ही फसतोय असं नाही, शहरातली लोक सुद्धा सहज दुर्लक्ष करतात. आपला मुलगा कोपऱ्यात मुलगा मोबाईल घेऊन बसतोय आणि तो काय करतोय, खेळतोय, गेम खेळतोय, काय करतोय. त्या गेमिंगमुळे सुद्धा मुलं इतके अग्रेसिव्ह झालेत की ते आई वडिलांवर चिडायला लागल्यात. इतकं त्यांचं जेवण कमी, जेवणावर लक्ष नाही, चिडचिड होणं, ह्यांचे इतकं प्रकार वाढलेत. पण हा प्रकार दुर्लक्ष करण्यासारखा अजिबात नाही. बाबा आज कोणतरी बोलेल, आज कोणतरी हा विषय टॉपिक छेडेल, उद्या कोणतरी ह्याच्यावर विचार करेल, तेव्हा जाऊन कोणतरी ह्याच्यावर इम्प्लिमेंटेशन करेल. म्हणून मी आज हा टॉपिक घेतलाय. हा टॉपिक घेणार, माझ्या घरात कोण टीनेजर नाही, पण मी सोसायटीत राहतोय ना, जिथं बघतोय ना लोक पोरं, तिथं हा प्रॉब्लेम सर्रास दिसतोय. त्याच्यामुळे हा ॲड्रेस करणं खूप महत्त्वाचं आहे. खूप म्हणजे अत्यंत एकदम असं प्रायोरिटी बेसिस टॉपिक आहे. उलटी ह्यामध्ये मी तर म्हणतो पालक, शिक्षक लोक हे सोडून ह्या स्टेपच्या पुढे जाऊन गव्हर्नमेंटने ह्याच्यामध्ये लक्ष घातलं पाहिजे. जे 18+ अकाउंटला आपण लग्नाचं वय मुलींचं 18 आहे, मुलांचं 21 आहे, तर त्यांना सोशल मीडिया अकाउंटचं काय बंधनच नाही. ह्याला पण एक रिस्ट्रिक्शन आलं पाहिजे माझ्या मते तरी, की बाबा 18+ असेल तर सोशल मीडिया अकाउंट येईल. काय गरज आहे सोशल मीडियाची त्या मुलाला. ह्यांचं कनेक्शन एवढं वाढतंय ना सोशल मीडियावरून भयानक. हे एकमेकांच्या कॉन्टॅक्टमध्ये इतक्या जबरदस्त येतात आणि इन्फ्लुअन्स व्हायला ह्यांना वेळ लागत नाही. ते वयच असं आहे की 18 ते 19, 13, 14, 16, 17, 18, 19ची मुलं ऑलिम्पिकला मेडल पण आणतात आणि ही मुलं खून पण करतात. म्हणजे इतका डिफरन्स आहे दोन एंडचा. तुम्हाला काय इनपुट मिळतंय आणि तेच तुमचं आउटपुट डिसाईड करणार आहे. त्याच्यामुळं ह्या गोष्टी आत्ता गांभीर्य घेणं खूप गरजेचं आहे. आणि जर हा विषय मी पुढे आणण्याचा विषय होता की ग्रामीण भागातल्या लोकांना हा विषय कॅज्युअली घेतात लोक, शहरात पण घेतात, पण ग्रामीणमध्ये जर अवेअरनेसच नाही तर हा व्हिडिओ प्रत्येक पालकापर्यंत पोहोचावा. हा टार्गेट ऑडियन्स माझा पालक आहे ह्या व्हिडिओसाठी आणि ह्या व्हिडिओमुळे जास्त फॉलोअर, सबस्क्रायबर वाढावे ही विषय दुय्यम आहे. हा विषय म्हणजे एकदम काळजातला विषय आहे, अतिशय गंभीर. आणि सरकारनं, गव्हर्नमेंटनं पण ह्यामध्ये लक्ष घालावं, पालकांनी लक्ष घालावं आणि सगळ्यांनी सतर्क व्हावं की आपली पिढी, आपली मुलं काय करतात त्याच्यावर लक्ष द्या. तो जर टाइम स्पॅन एकदा टीनेजचा निघून गेला, मुलं परत हाताला गावत नाहीत आणि परत आयुष्यभर रडण्यात काय अर्थ नाही की असं घडलं आणि तसं घडलं. ही तुमची मुलं आहेत ना, ही तुमची खरी संपत्ती आहे. 10 करोड 15 करोड बँक बॅलन्स असेल ठीक आहे, मान्य आहे, पैसे कमवा, पण जर मुलगा मुली जर वाया गेली, फेल गेली ना, तर आयुष्यभर ती गोष्ट परत कधीच वापस येणार नाही. त्याच्यामुळे आत्ताच जागं व्हा आणि थोडंसं सजग राहावा. मुलं काय करतात मुलांचं मॉनिटरिंग करा आणि ह्याच्यासाठी तुम्हाला काय करता येईल ते तुम्ही सुद्धा कमेंटमध्ये सुचवा. आपण त्यानुसार अजून पुढच्या व्हिडिओमध्ये एखाद्या सुचवा अजून ह्याच्यावर काय तर असेल ते. धन्यवाद, थँक्यू. व्हिडिओ आवडला असेल तर पुढे शेअर करा. शेअर खूप महत्त्वाचा. हा व्हिडिओ पालक टार्गेट ऑडियन्स आहे त्यांना शेअर करा. थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र.